नमस्कार, मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज. मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. श्री दत्त प्रकाश प्रतिष्ठान एक सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा संस्था असून सदर संस्था मागील अनेक वर्षापासून या क्षेत्रात अनेक उल्लेखनीय कार्य करते. ग्रामीण भागात शैक्षणिक साहित्य वाटप, वैद्यकीय मदत, क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि क्रीडा साहित्य वाटप, वृक्षारोपण, शासकीय पातळीवर नागरी सुविधांसाठी पाठपुरावा करणे, कायदेशीर मदत इत्यादी अनेक उपक्रम या संस्थेतर्फे राबवले जातात. ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना मोफत दिनदर्शिका मिळावी यासाठी दिनांक 1 रोजी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री संतोष द झिमरे आणि सचिव सुनील अनंत झिमरे तसेच भावी युवा नेतृत्व कुमार विघ्नेश संतोष झिमरे यांनी सन्मान्य खासदार मान्य श्री रवींद्रजी वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्री दत्त प्रकाश प्रतिष्ठान दिनदर्शिका 2026 या दिनदर्शिकेचं प्रकाशन करून रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सदर दिनदर्शिका वितरित करण्यात आली आहे. दरवर्षी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिनदर्शिका मोफत देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांकडून संस्थेच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे. सदर दिनदर्शिका प्रकाशनासाठी संस्थेला जाहिरात स्वरूपात अनेक हितचिंतक, व्यावसायिक सढळ हस्ते मदत करत असतात. अरिंद बनसोडे, मुंबई रिपोर्टर न्यूज, मुंबई. ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज.